पुस्तकाचे नाव गुड वाइब्स गुड लाईफ, स्वतःवर प्रेम करणे ही तुमची महानता कशी उघड करते. लेखक वेक्स किंग. स्वतःवर प्रेम म्हणजे काय? शांतीची भावना प्राप्त करण्यासाठी आपल्याला संतुलन आवश्यक आहे. काम आणि खेळ, कृती आणि संयम, खर्च आणि बचत, हास्य आणि गांभीर्य, निघून जाणे आणि राहणे यातील संतुलन. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात संतुलन साधण्यात अयशस्वी झाल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो, अपराधीपणासारख्या इतर अनेक अप्रिय भावनांसह. कृती आणि संयमाचे संतुलन साधण्याचे एक उदाहरण येथे आहे. जर तुम्ही अंतिम वर्षाच्या विद्यापीठाच्या असाइनमेंटचे प्रोजेक्ट लीडर असाल आणि तुम्ही तुमच्या टीमला मदत करण्याऐवजी सोशल मीडियावर तुम्हाला आवडणाऱ्या टीम सदस्याला पकडले, तर तुम्ही ते घसरू देऊ शकता. जर त्यांनी असे अनेक वेळा केले आणि तुम्हाला त्यांची उत्पादकता कमी होत असल्याचे लक्षात आले, तर तुम्ही त्यांना इशारा देऊ शकता की जर ते असेच राहिले तर तुम्हाला ते तुमच्या कोर्स लीडरला कळवावे लागेल. जर त्यांनी नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आणि त्यांचे वर्तन चालू ठेवण्याचे निवडले, तर तुम्हाला पुढील कारवाई करण्याबद्दल दोषी वाटेल का? जर तुम्ही दयाळू आणि दयाळू व्यक्ती असाल, तर तुम्हाला त्यांच्या भावना दुखावण्याची आणि त्यांना अडचणीत आणण्याची भीती वाटू शकते. कोर्स लीडरला त्यांची तक्रार केल्याने त्यांना त्यांच्या अंतिम इयत्तेवर परिणाम करणारे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि त्यांचे भविष्यावर परिणाम होऊ शकतात. तथापि ते तुमचा अनादर करत आहेत आणि तुमच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. तुम्हाला असे वाटू शकते की ते तुमची दयाळूपणा कमी लेखत आहेत आणि तुम्हाला काळजी वाटू शकते की इतर प्रकल्प सदस्यांना तुमची उदारता पक्षपातीपणा म्हणून दिसली तर ते निराश होतील. या प्रकरणात जर तुम्ही दयाळू आणि प्रामाणिक असाल आणि निष्पक्ष प्रक्रिया पाळत असाल, तर तुम्हाला पुढील कारवाई करण्यासाठी दोषी वाटण्याची गरज नाही. तुमच्याबद्दल काळजी न दाखवणाऱ्यांना सोडून देणे हे अन्याय नाही हे ओळखणे महत्त्वाचे आहे. प्रकल्प प्रमुख म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि दुर्दैवाने तुमच्या मित्राने प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही कारवाई केली नाही, तर तुम्ही तुमची आंतरिक शांती, तुमच्या टीमचा आदर गमावण्याचा आणि तुमच्या स्वतःच्या अंतिम श्रेणीला हानी पोहोचवण्याचा धोका पत्करता. संतुलित दृष्टिकोन बाळगून तुम्ही अधिक आरामदायी वाटू शकता आणि अपराधीपणासारख्या कोणत्याही वाईट भावना टाळू शकता. तुम्ही कृती आणि संयम दोन्ही दाखवता. तुम्ही दाखवू शकता की तुम्ही समजूतदार आणि क्षमाशील आहात, तसेच दृढ आणि अधिकृत देखील आहात. शक्यता अशी आहे की जरी हा विद्यार्थी तुमच्या निर्णयामुळे नाराज असला तरी त्यांना संधी दिल्याबद्दल ते तुमचा आदर करतील. स्वतःवर प्रेम म्हणजे स्वतःला जसे आहात तसे स्वीकारणे, तसेच तुम्ही अधिक चांगल्यासाठी पात्र आहात हे जाणून घेणे आणि नंतर त्या दिशेने काम करणे यामधील संतुलन. तर याचा स्वतःवरच्या प्रेमाशी काय संबंध आहे? बरं, स्वप्रेम या वाक्यांशाचा अनेकदा गैरसमज होतो. स्वतःवरचे प्रेम स्वीकृतीला प्रोत्साहन देते, परंतु बरेच लोक आव्हान न घेता राहण्यासाठी हे निमित्त म्हणून वापरतात. खरं तर स्वतःवरच्या प्रेमात दोन आवश्यक घटक असतात जे जर एखाद्याला सुसंवादी जीवन जगायचे असेल तर संतुलित असले पाहिजेत. पहिला घटक स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्यास प्रोत्साहन देतो. लक्ष केंद्रित मानसिकतेवर आहे. सत्य हे आहे की जर तुम्ही वजन कमी केले किंवा वाढवले किंवा कॉस्मेटिक सर्जरी केली तर तुम्ही स्वतःवर जास्त प्रेम करणार नाही. तुम्हाला नक्कीच अधिक आत्मविश्वास वाटू शकतो, परंतु खरे स्वतःवर प्रेम तेव्हा होते जेव्हा तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कोण आहात याची प्रशंसा करता, तुम्ही कोणत्याही परिवर्तनाची आकांक्षा बाळगता. दुसरा घटक वाढीस प्रोत्साहन देतो आणि लक्ष केंद्रित कृती करण्यावर असते. स्वतःला आणि तुमच्या जीवनात सुधारणा करणे हे देखील स्वतःवर प्रेम आहे, कारण याचा अर्थ असा आहे की तुम्ही सामान्यतेवर अवलंबून राहण्यापेक्षा जास्त पात्र आहात हे ओळखता. जेव्हा स्वतःवर प्रेमाचा प्रश्न येतो तेव्हा इतरांवर बिनशर्त प्रेम करणे म्हणजे काय याचा विचार करा. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराच्या त्रासदायक सवयी असू शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यावर कमी प्रेम करता. तुम्ही त्यांना जसे आहेत तसे स्वीकारता आणि कधीकधी त्यांच्या कमतरतांमधूनही शिकता. तुम्हाला त्यांच्यासाठी जे चांगले आहे ते देखील हवे असते. म्हणून जर एखाद्या विशिष्ट सवयीचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल, तर तुम्ही त्यांना सकारात्मक बदल घडवून आणण्यास पाठिंबा द्याल. हे तुमच्या त्यांच्यावरील निःशर्त प्रेमाचे प्रदर्शन करते. तुम्ही त्यांचा कठोरपणे न्याय करत नाही, परंतु तुम्ही त्यांना स्वतःचे सर्वोत्तम रूप बनवू इच्छिता, कारण स्वतःच्या फायद्यासाठी. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे हे स्वतःवर लागू करणे, तुमचे स्वतःचे हित लक्षात ठेवणे.
खरे स्वतःवर प्रेम तुमच्या जीवनात मूल्य वाढवणाऱ्या कोणत्याही गोष्टीत असू शकते, तुमच्या आहारापासून ते तुमच्या आध्यात्मिक विधींपर्यंत किंवा तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुम्ही कसे संवाद साधता. आणि अर्थातच स्वतःवर प्रेमाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्वीकृती, तुम्ही जसे आहात तसेच समाधानी असणे. परिणामी स्वतःवर प्रेम म्हणजे सक्षमीकरण आणि मुक्ती. स्वतःवर प्रेम करण्याची समज आपल्याला मानसिकता आणि कृती यांच्यात संतुलन शोधण्यास मदत करते. संतुलनाशिवाय आपण नियमितपणे अडखळतो, पडतो आणि हरवल्यासारखे वाटतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा जीवन तुम्हाला परत प्रेम करायला सुरुवात करेल. मानसिकता आणि कृती यांच्यातील संतुलन तुम्हाला अधिक स्पंदित करण्यास सक्षम करेल. पुढील काही प्रकरणांमध्ये आपण हे अधिक जाणून घेऊ.